पुण्यात भर रस्त्यात 16 गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। हे फक्त मर्डर नाही, हा होता टार्गेटेड एक्झिक्युशन। आणि धक्कादायक बाब म्हणजे याच व्यक्तीच्या भावाचीही काही महिन्यापूर्वी हत्या झाली होती। मग हा बदला होता की मोठ्या गँगवरची सुरुवात? पुण्यात नक्की चाललंय काय, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे राजू जाधव, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। पुण्यात देहू रोड परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे। भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याची भर रस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती रमेश रेड्डी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सवाना चौकात उभे असताना अचानक काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला। हल्लेखोरांनी थेट टार्गेट करून तब्बल 16 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर येत आहे। यापैकी एक गोळी रमेश रेड्डीच्या डोक्यात लागली। जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणातील सर्वात मोठे धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीच्या भावाचीही काही महिन्यापूर्वी हत्या झाली होती। यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे। हा हल्ला साधा नाही, हा रिव्हेंज किलिंग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दोन्ही भावांच्या हत्यांमध्ये काही संबंध आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। तसेच संशयितांचाही शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, जुन्या ग्राहकाचा इतिहास आणि वैयक्तिक वैर या सर्व अंगांनी तपास सुरू आहे। ही घटना फक्त एक व्यक्तीची हत्या नसून पुण्यात वाढत्या गुन्हेगारीकडे निर्देश करते। सलग 2 भावांची हत्या झाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे। पुढील काही दिवसात पोलीस तपासातून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। अशा धक्कादायक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।